तालुका ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून दोन्ही संघाचा 12 मॅन विनंती असेल पाठवायचा आहे। जुलेवाडी आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतोय। एका बाजूला दीपकजी खोत साहेबांचा संघ आहे आणि त्यांच्या समोर आपण पाहू शकाल राजेंद्र रणवरे साहेबांचा संघ एक्स्ट्रीम स्पोर्ट्स। सामना सुरू होतोय, गेम ऑन। पहिला चेंडू यावेळेस बॅक टू द बॉलर खेळतायत। पहिला चेंडू आलाय डॉट बॉल। स्ट्राइक इनला फलंदाज अभिजित आहेत। अभिजित आणि राजेंद्र रणवरे स्वतः संगमाल घेतोय बॅटिंग करण्यासाठी आणि गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये प्रकाश। निश्चितपणे सर धावा मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल इथे मात्र बैठक लगावण्याचा प्रयत्न, बॅटने बॉल संपर्क आला नाही, चेंडू मात्र शरीरावरती आदळलाय, निर्धाव चेंडू इथे आदळलाय। गोलंदाज आपण पाहता या प्रकाश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रकाश कांबळे आपण पाहताय गोलंदाजी मार्क मध्ये सांगितलं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे। आपण पाहता नाणेफेक करतात, नशिबाचा कौल नक्कीच जिंकला तो एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाच्या वतीनं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतला गेलाय। सरळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता राजेंद्र आणि येथे मात्र भिरकावून दिलाय समोरच्या दिशेला, हो वा ई हल्ला डीजे। अभिषेक केले गेलं एक अवांतर धावेने मात्र धाव पुढे सरसावलंय। धावसंख्या जाऊन पोहोचली 20 आकड्यावरती, 20 धावा धावफलकावरती लागल्या। आता पुढचा बॉल बुडदा खूप टप्प्याचा आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, येथे मात्र चुकी होत नाहीये। विकेटचा पत्ता धक्का क्रमांक पहिला, राजू मैदानाच्या बाहेर। नवीन जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। एका बाजूला आहेत रोहित आणि एका बाजूला आहेत अजय। पहिलाच बॉल अजयचा पहिलाच बॉल होता, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटने बॉलचा जसा संपर्क हवा होता तो संपर्क मात्र मैदानाच्या आतमध्ये येत नाही। मात्र एक धावे तर नक्कीच मिळाली नाही, एका धावेपेक्षा अधिक काही मिळणार नाही, एका धावेने धावफलक पुढे सरसावतंय। ती आता 22 आकड्यावरती नक्कीच खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली सिद्धेश गायकवाड सर। 11.00 च्या सरासरीने या 22 धाव बनवल्यात। जर या सरासरीने 4 षटकांमध्ये बॅटिंग केली तर नक्कीच 44 ते 45 धावा बनवण्यामध्ये यश येईल, ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला।
जाऊ मैदानाच्या आतमध्ये सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय अमित कांबळे सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू त्या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहताय अमित कांबळे पुढचा बॉल इथे बॅकफुटला गेले तर थोडंसं शफल नक्की झालं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅट बॉलचा संपर्क आला नाही आणि थेट मात्र चेंडू शरीरावरती आदळलाय कोणत्या प्रकारची धाव मात्र इथे ग्राह्य धरली जात नाही कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न किंवा मानस दोन्ही बॅटाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाहीये पहिलाच बॉल आपण पाहिलात तर अमितच्या माध्यमातून नक्की हाताळला गेला चेंडूचा नक्की शरीरावरती आदळलाय थोडा पाणी घेऊन जायचं आयोजन कमिटीला विनंती असेल आपण थोडं पाणी घेऊन जा चला आयोजन कमिटी या मित्रांनो कोणती स्पर्धा म्हटली की खरंच नक्की त्या स्पर्धेमागे खूप सारी मेहनत असते मित्रांनो पूर्वी एक खरंच म्हणायचे की एखादे घर पाहून बांधून तसेच त्यात लग्न करावे पाहून त्याच प्रकारे यामध्ये मात्र एक ऍड करावा लागेल की एखादी स्पर्धा आयोजन करावी पाहून कारण एखादी स्पर्धा म्हटली आणि ती आयोजन म्हटली ज्यामध्ये आपण पाहता एखाद्या लग्नामध्ये जेवढी चिंता लग्न होईपर्यंत आई बापांवरती असते ना त्याहून जास्त जबाबदारी एखादी स्पर्धा पार होईपर्यंत आयोजकांवरती असते आणि नक्कीच आयोजनांवरती असलेलं दडपण थोडस दबाव आणि खऱ्या अर्थाने चिंता आहे की आजची स्पर्धा खरेच 2 दिवस आपण पाहताय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जशी पार पडली तशी नक्कीच आजच्या दिवसामध्ये पार पडली पाहिजेत आणि आयोजकांच्या वतीने नक्कीच तो प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो कारण प्रत्येक खेळाडूकडे नक्कीच बारीक लक्ष आहे कुठे दुखापत झाली तर नक्कीच आयोजकांकडून प्रथम उपचार नक्की त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केला जातो तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होते सुरुवात पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहताय गोलंदाज अमित मात्र सज्ज आहेत सेकंडला आपण पाहताय अजय आणि त्यांना साथ देत आहेत कोपर्डे गावचे सुपुत्र होल्डर आपल्याला पाहायला मिळतात पुढचा बॉल फुलवल्यानंतर त्याला मध्ये समोर दिशेला अलॉंग द कार्पेट नक्कीच खेळून काढल्यात क्षेत्ररक्षक आहेत चेंडू पर्यंत पोहोचतील त्याच्यावर मात्र एकच धाव एका धावेने पुन्हा धावफलक पुढे सरसावत आहे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती लागल्यात षटक क्रमांक आपण पाहताय तिसरा मार्गस्थ आहे आतापर्यंत आपण पाहिलं 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल षटक क्रमांक आपण तिसरा पाहतायत आम्ही त्यांच्या माध्यमातून ते षटक हाताळलं जात आहे पुढचा बॉल रोहित यांचा मिस टाइम सो काय चेंडू आम्हीमध्ये स्वतः आम्ही चेंडू खाली येत आहेत कोणती चुकी होत नाही विकेटचा पत्ता धक्का क्रमांक तिसरा रोहित मैदानाच्या बाहेर ज्या फलंदाजाला आपण पाहिल्यात तर मित्रांनो आपण मैदानाच्या आतमध्ये येत असाल तर आपण गार्ड वगैरे सगळं परिधान करून मैदानाच्या आतमध्ये जायचंय जो कोणी फलंदाज गार्ड किंवा काही परिधान न करता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तर मात्र तसेच कोणती दुखापत झाली तर त्याला तो स्वतः खेळाडू जबाबदार असेल आणि आपण जर मैदानाच्या आतमध्ये जर गार्ड परिधान केला नसेल तर आयोजकांच्या वतीनं आपल्याला मात्र 2 धावांची पेनल्टी सुद्धा दिली जाईल याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे कारण आता एक सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आणि सूचना ती आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचं काम केलंय तसेच पंचांना विनंती असेल ज्यावेळी फलंदाज बाहेर त्यावेळी आपण थोडं चेक करायचं आहे नक्कीच पुढील चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हा चेंडू होता अपील करतायत आणि नक्कीच अपील फेटाळली पंचांनी महेंद्र भवर सर आहेत आणि हेमंत शेट्टी सर आहेत आणि निर्णय आलाय नॉट आउट आहेत
बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. लाऊड अपील करण्याचा प्रयत्न होता यष्ट्यांच्या पाठीमागून विकेट किपरचा. धावसंख्या झाली ती अर्थात 23 धावफलकावरती लागले. आता षटक क्रमांक आपण पाहताय तिसरा मार्गस्थ आहे. आणि मित्रांनो वेळेकडे थोडं नजर टाकूया. 15 मिनिटं आणि 30 सेकंद मात्र इथे पूर्ण झाली. पुढचा बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगला जजमेंट. आणखी एक विकेट. प्रणव मैदानाच्या बाहेर येत आहेत. प्रणव कळंत्रे आपण पाहताय मैदानाच्या बाहेर येतो. स्वतःवरती नक्की नाराज आहेत. कोणत्या प्रकारचा कारनामा त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विकास रणवरे. ऑनफिल्ड पंचांना विनंती असेल सर वेळ पूर्ण झालेला आहे. एक खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये आपण घ्यायचा आहे. 16 मिनिटांचा अवधी नक्की तो पूर्ण झालाय. चला विनंती असेल एक खेळाडू आपण आतमध्ये घ्यायचा आहे. नक्कीच प्रत्येक टीमला ही सूचना आहे. त्यामुळे विनंती असेल एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे. विनंती असेल प्रत्येक टीमला ही सूचना आहे. जुल्लेवाडी या टीमने 16 मिनिटे घेतलीत आणि 3च षटकं नक्की झालेली आहेत. आणि अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर त्यांचा आतमध्ये येईल. सामना स्पीडअप करायचा आहे. नेक्स्ट मॅच असेल ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एल्लूर आणि पनुंद्रे लायन्स या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिल्या डाव पाहताय. गोलंदाजी मार्कवरती सुरेश आपल्याला पाहायला मिळतात. सुरेश यांचा पहिलाच बॉल. मित्रांनो जरी 16 मिनिटं आपली पूर्ण झाली असेल आधीच जर आपण मिनिटं एक्स्ट्रा केली तर मात्र खरंच आपल्याला फायनलाइज केलं जाईल. सिद्धेश थांबवतोय. सुरेश पाटील आहेत गोलंदाज आणि मालसवडे या टीमच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली आहे आणि त्या संधीचं सोनं करू शकलं नाहीये क्षेत्ररक्षक. झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय आणि 101 रुपयांचं पारितोषिक देखील गमावलेलं आहे. आणि दुर्वा स्पोर्ट्स कडून देखील 101 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यामुळे 200 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड अनुभव आहे सुरेश पाटील यांच्याकडे. मालसवडे या टीमचे प्रमुख गोलंदाज आहेत आणि या शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची छाप सोडतायत. गोलंदाजीमध्ये अंतिम षटक सुरू आहे सुरेश पाटील यांचं. क्या बात है, क्या बात है. सुरेश पाटील आपला अनुभव सिद्ध करतायत असं म्हटलं जातं अनिल पाटील सर. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय. नक्कीच मोठे बंधू आहेत अनिल दादा पाटील यांचे. खजिनदार आपण पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे आणि त्यांचे मोठे बंधू सुरेश पाटील. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केला डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत. थोडेसे फंबल झाले. अमित कांबळे होते डीप मध्ये आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. 2ने पुढे जाईल 26. 26 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सिद्धेश काय म्हणणं असेल. दुपारचं सत्र आहे आणि धावा येत नाहीयेत. इथून प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं आहे प्रत्येक संघाला. निश्चितपणे सर आपण म्हणाला तसे की धावा येत नाहीयेत मात्र धावा येणं गरजेचं आहे. कारण दोन्ही संघासाठी आपण पाहिलं गेलं तर डू ऑर डायची नक्कीच कंडिशन आहे. आणि अशामध्ये जर धावा येत नसतील तर मात्र धावांसाठी धाव इथे मात्र नक्कीच करावी लागणार आहे. आणि ती केली जाईल का हे सुद्धा पाहणं उचित असणार आहे. नक्की सिद्धेश्वर
शेवटच्या षटकाला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अनिल पाटील सर स्लो ओव्हरचे षटक म्हटलं जातं आणि या स्लो ओव्हरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. गॅप शॉट सिलेक्शन सीमारेषेच्या बाहेर शेवट गोड गेलाय, लगावलाय चौकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31 आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या मॅच मध्ये एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमने जुलेवाडी. तर आपण टॉस करूया. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर आणि पनुंद्रे लायन्स या दोन टीम मध्ये व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आदरणीय विलास दलवी साहेबांना विनंती असेल आपण यापुढे आणि आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. पनुंद्रे लायन्स आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर या दोन टीम मध्ये सामना असेल. नक्कीच पनुंद्रे लायन्स या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. यस कॅप्टनला विनंती असेल आपण या दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. पनुंद्रे लायन्स आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान 32 धावा बनवायचे आहेत. अमित 32 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये जुलेवाडी या टीमला. दीपकजी खोत साहेबांचा संघ आहे आणि ते देखील भरपूर आनंदित आहेत. विनंती असेल दोन्ही कॅप्टन या आपण पनुंद्रे लायन्स आणि त्यांना फाईट करेल ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर. विनंती आहे दोन्ही कॅप्टनला की आपण टॉस साठी या. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे पनुंद्रे लायन्स आणि ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर. जास्त विलंब होतोय. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी या. त्वरित लवकरात लवकर यायचं आहे टॉस साठी. चला एलूर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. दोन्ही संघटक सोबत येत आहेत. काहीतरी चर्चा सुरू आहे दोन्ही कॅप्टन मध्ये आणि ते दोन्ही संघनायक सोबत येत आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूया. या सामन्याचा लीग मधील हा अतिशय महत्त्वाचा सामना आपण पाहणार आहोत. सर 2 मिनिट थांबवतो. आता बॅटिंग करणारा संघ आपण पाहिला तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि त्यामध्ये फलंदाजी करणारा फलंदाज अजय याने मात्र गार्ड परिधान केला नव्हता. त्यामुळे त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. त्याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. चला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आपल्याला 2 धावांची पेनल्टी असणार याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण स्पर्धेचे काही नियम आहे, स्वतःची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण जो गार्ड परिधान केला नाही त्यामुळे आपल्याला 2 धावांची पेनल्टी असणार आहे आणि आपला विपक्षी संघ अर्थात जुलेवाडी संघाचा धावफलक मात्र 2 धावांपासून पुढे चालू केला जाईल याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. 32 धाव बनवायचे या मॅच मध्ये आणि त्यामध्ये 2 धावांची पेनल्टी देखील आहे. टॉस जिंकलेला आहे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर या टीमने आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे पनुंद्रे लायन्स या टीमला बॅटिंग करण्यासाठी. सर 1 मिनिट थांबवतो. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाचे कर्णधार राजेंद्रजी नरावरे आपल्यापर्यंत सूचना करतो की आपला जो फलंदाज होता अजय याने मात्र गार्ड परिधान केलं नव्हतं त्यामुळे आपल्याला 2 धावांची पेनल्टी याची आपण नोंद करायची आहे. ओके यस थँक्यू. 32 धावांचं लक्ष आहे आणि 2 धावांची पेनल्टी असताना आपला विपक्ष संघ अर्थात जुलेवाडी संघात धावफलक हे 2 धावांपासून पुढे केलं जाईल याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होते सुरुवात. सालवडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आहेत प्रशांत सोने आणि त्यांना साथ देत आहेत अक्षय चालके. नक्कीच दीपकजी खोत जे पुरस्कर्ते आहेत, संघ मालक आहेत जुलेवाडी या टीमचे आणि त्यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी 500
सलगच्या 3 चौकारांसाठी 501, सलगच्या 6 षटकारांसाठी 2001 आणि सलगच्या 6 चौकारांसाठी 2001 आणि मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक घड्याळ. नक्कीच सर, आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं हे प्रोत्साहन देणारे पारितोषिक आपल्याला संघ मालकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल, सुरेख फटका. इथे मात्र बॅटची इनरेज घेतली आहे. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तद्वर मात्र एकच धाव इथे पूर्ण केली गेली आहे. एका धावेने आपण पाहताय धावकामध्ये ऍड होते, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 3 आकड्यावरती. 32 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आहे जुलेवाडी, एका बाजूला संघ आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. चला मित्रांनो, विनंती असेल क्या बात आहे. चांगला चेंडू आपण पाहिला आणि डॉट बॉल. खऱ्या अर्थाने 32 धावा डिफेंड करायचे आहेत सिद्धेश गायकवाड सर या मॅच मध्ये. नक्कीच सर, या सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर एक सन्मानजनक स्कोर नक्कीच उभारलाय. मात्र तो स्कोर आपण ती धावसंख्या कशी रोखणार, त्या धावसंख्येवरती अंकुश कसं लावलं जाईल हे गोलंदाजच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पहिलं आपण पाहता संघनायक स्वतः अभिजित यांच्यावर जबाबदारी दिली आहे. पुढचा बॉल येते माटा मिस्टर फोका. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणती चुकी होत नाहीये. फलंदाज क्रमांक पहिला अर्थात प्रशांत सोने, अक्षय चालके मैदानाच्या बाहेर येत आहेत. तेव्हा डीजेला संधी. चला, बॅटरला विनंती असणार आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं, अन्यथा जो 16 मिनिटांचा अवधी आहे त्यामध्ये मात्र जो वेळ आहे तो मात्र काउंट केला जाणार नाही, सुद्धा आपण तो नोंद घ्यायची आहे. कारण 16 मिनिटांचा अवधी हा फक्त गोलंदाजी करणाऱ्या संघांसाठी नसून दोन्ही संघांसाठी आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत अमित कांबळे, इनॅट नंबर 3 अर्थात खेळाडू क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 32 धावांचं लक्ष आहे. अवकाशी मिळालं की मित्रांनो आव्हान थोडं कमी आहे, मात्र इथे चांगली सुरुवात गोलंदाजी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि कारण आपण मित्रांनो म्हणतात ना, मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करतायत की विजय मिळो ना मिळो, मात्र आपले प्रयत्न हे मात्र पूर्ण देण्याचं काम इथे केलं जाते. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला, पंचांना मात्र कवायत करायला लावले. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. येस, इट इज वाईड अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच वेस्टर्न पासून अधिकचा बाहेर आणि त्या गोलंदाजाला मात्र या चेंडूवरती दंडित केलं गेलंय. अवांतर धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात जोलेवाडी. सर काय वाटतं, एक मोठी विकेट नक्कीच गमावली आहे, सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक करतील का? नक्कीच कमबॅक करावा लागेल. इथून प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं आहे प्रत्येक टीमला, त्यामुळे चांगला खेळ करावा लागेल. कारण की शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगचे हे आयोजन आहे आणि इथे प्रत्येकाला जिंकणं नक्कीच आवश्यक आहे आणि प्रत्येकाला जिंकायचं आहे. त्यासाठी प्रत्येक सामना तुम्हाला 100% देऊन जिंकावा लागेल. नक्कीच निश्चित सर, आपण पाहिलं गेलं तर 8 संघ 112 खेळाडू आणि 1 चषक आणि चषकासाठी नक्कीच आपलं नशीब आजमावताना हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. पुढचा बॉल भन्नाट्याला मात्र विरकावून दिलाय. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणती चुकी होत नाहीये. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. नाव आहे प्रशांत सोने.
नक्कीच गोलंदाजचं कौतुक करावं लागेल अभिजितचं. काय षटक हाताळलं मित्रांनो. आपल्याकडे धावा कमी असताना नक्की धावा रोखण्याचं काम करायचं होतं आणि त्याच्या माध्यमातून केलं गेलं. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि मित्रांनो म्हणतात ना, व्हेरिएशन इज अ ग्रेट अँड बेस्ट वेपन इन क्रिकेट. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अभिजित यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सांगितलं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं चेंडूतून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतात. सर काय म्हणाल, एक षटक नक्कीच पूर्ण झालाय, 4 धावा लागल्यात आणि 2 गडी मात्र माघारी परतलेत. नक्कीच 32 धावा डिफेंड करायचे आहेत. नक्कीच 2च धावा आल्या, परंतु पॅनल्टीचे एकूण 5 धावा धावफलकावरती आहेत. आणि यस 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 फलंदाज होतोय बाद आणि डोक्यावरती अक्षरशः हात ठेवलाय. अमित कांबळेची गोल्डन विकेट मिळवली. क्या बात आहे. भावाने भावाची विकेट घेतली आणि सेलिब्रेशन आपण पाहिलं. क्या बात आहे. फलंदाज झाल्या बाद अमित कांबळे बॅक टू द पवेलियन. ही स्थिती आपण पाहतोय जुलेवाडी या टीमची. तुकाई देवी स्पोर्ट जुलेवाडी द ग्रेट मराठा हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. आदरणीय दीपकजी खोत आणि आदरणीय सुभाषजी कारंडे साहेबांचा संघ आहे. आणि खऱ्या अर्थाने हा संघ थोडा का होईना सिद्धेश्वर बॅकफुटवरती आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात अमोल कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो आता मात्र कुठेतरी जखडून ठेवलंय. खऱ्या अर्थाने सामन्यावरती पकड दिली आहे ती एक्सट्रीम स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 32 धावांचं लक्ष, त्यात 2 धावांची पॅनल्टी सुद्धा, तरी सुद्धा न खचता इथे मात्र आपला नॅचरल खेळ या संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र संयम दाखवला. चेंडू ज्या दिशेने आला त्याला मात्र दिशा दाखवण्याचं काम अमितच्या माध्यमातून केलं गेलं आणि इथे मात्र एक धाव, एका धावेने धावबाद पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलीये
ती 8 आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा दाबळ पाहायला मिळतात. सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात जुलेवाडी आपल्याला पाहायला मिळतोय. तो डीजेला संधी ऐकू एक सुमधुर संगीत. बारा चेंडू शिल्लक आहे. 24 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. जुलेवाडी या टीमला सुरेख गोलंदाजी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीम कडून राहिली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 8 धावा खर्च केलेत आणि 12 चेंडू आणि 24 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये. आणि जुलेवाडी या टीमला या 24 धावा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मालक अर्थात राजू नरवरे आपल्याला गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतात. सांगित तिसरा आणि वैयक्तिक पहिले त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर फुललेला चेंडू होता त्याला समोरच्या दिशेला नक्कीच खेळून काढले. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू पर्यंत पोहोचतील कनेक्शन होईल आणि फेकी करतील. तद्वार मात्र आपण पाहायला गेलं तर एकच धाव. एका धावेने मात्र धाव फरक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा दाबळकती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावांचं मित्रांनो लक्ष होतं ते लक्ष मात्र आता अवघड होताना पाहायला मिळतंय. पुढचा बॉल आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. मित्रांनो आयुष्य असो का क्रिकेट परिवर्तन गरजेचं असतं आणि तेच गोलंदाजाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. नाव आहे राजू नरवरे. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आपल्याकडे असलेली क्षमता आपल्याकडे असलेली प्रतिभा आपल्याकडे असलेला अनुभव त्याचा मात्र पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. गती मात्र कमी ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि येथे मात्र प्रयत्नांची गती मात्र वाढवली आहे. कारण आपण पाहिले की तर विजयाच्या दिशेने आपल्याला आगीकूच करायचं आहे. हा मानस त्यांचा आहे आणि त्या मानस मात्र मनामध्ये ठेवून आपली रणनीती मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतायत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सुरेश झोरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सुरेश झोरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर पन्नास चेंडू हत्यारला गेला. बाडेने बॉल संपर्क येत नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 आपण पाहताय. या षटकामध्ये पाहिलं की तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. स्वतः कर्णधार आपल्या संघाचा तारहार दिशा दर्शक राजू यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने बैठक पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि येथे मात्र कोणती चुकी करत नाहीये. आणखीन एक विकेट आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय. शाहूवाडी मलकापूरचे स्टार खेळाडू निखिल सर यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह सरांचा नंतर यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. सरांचा या स्पर्धेच्या वतीनं अर्थात आपली मानाची स्पर्धा शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये मी क्रिकेट समालोचक सिद्धेश गायकवाड आपलं सहर्ष स्वागत करतो आणि या मेजवानीचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. तो मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 आकड्यावरती. आता मात्र येणारे चेंडू असणारे ते 6 आणि तब्बल 22 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 22 ची गरज. नक्कीच डगआउट मधून कोणी आवाज देऊ नका ही विनंती असेल आयोजकांच्या वतीने. यावेळी फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत. 32 धाव बनवायच्या होत्या आणि खराब बॅटिंग मित्र म्हणून जुलेवाडी या टीमने केली आहे.
सुरेश लांबोरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल आदरणीय सुहासजी झोरे साहेब देखील आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हार्दिक स्वागत आहे आदरणीय सुहासजी झोरे साहेब आणि आदरणीय सुरेशजी लांबोरे साहेबांचं. प्रियांका 11 टीम इथे तानाजी लांबोरे आणि त्यांचा संपूर्ण संघ येतोय. त्यांचं देखील स्वागत आहे. नक्कीच सर, आपण मान्यवरांचं आपण आगमन करत असताना मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, एक मोठा फटका आलाय. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र येणारे चेंडू असते ते 4 आणि 16 धावांची आवश्यकता आहे. अव्वल फलंदाज मानसिंगच्या बाद मधून फटका इथे पाहायला मिळाला. मानसिंग नक्की दाखवून दिलाय हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादले सिद्ध होऊन उजळायचे पुन्हा. इथे मात्र अडथळे आलेत, त्यांना मात्र धोडकावून लावण्याचं काम मानसिंगच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. पुढचा बॉल सुरेश चेंडू हाताळला गेला. पंचांकडे पाहिलं गेले, पंचांचा इशारा आलाय. अवांतर धावेने धावपळ पुढे सरसावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 आकड्यावरती. आता मात्र समीकरण थोडं चेंज झालंय. येणारे चेंडू असणारे 4 आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 15ची गरज. पुढचा बॉल बॅक फुटला गेले, सफल झाले. फायनलच्या दिशेला भिरकावून दिलाय. हवाई सफर करणारा हा मोठा फटका, 6वा षटकार. तर आपण आदरणीय तसेच सर ऑनफिल्ड बांधवांची विनंती असणार आहे, एक खेळाडू आपण आतमध्ये घ्यायचा. 16 मिनिटांचा अवधी पूर्ण झालाय. आता मात्र येणारे चेंडू असणारे 3 आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 8ची गरज. कुठे होता सामना आणि कुठे आलाय हा सामना, कारण की अंतिम षटकामध्ये 22 धाव बनवायच्या होत्या आणि आता मात्र 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती ते मजा पाहायला मिळतात. मित्रांनो, एका बाजूला विकेट आपल्याला पडताना पाहायला मिळत होते, मात्र इथे संघाला सावरलं गेले. फलंदाज मानसिंग यांच्या माध्यमातून आपण पाहताय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत गोलंदाज जालिंदर आपण पाहतोय. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये पाहायला मिळाला. पंचांकडे पाहिलं गेले, एक लाऊड अपील पाहायला मिळाली, मात्र पंच तटस्थ आहेत. कोणत्या त्यांच्या माध्यमातून इथे निर्णय येत नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण चेंज झालंय. येणारे चेंडू असणार आहेत ते 2 आणि 8 धावांची आवश्यकता. हा चेंडू सिद्धेश सर फार महत्वाचा असेल. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना सुरू आहे. या 2 टीम मध्ये 32 धावा डिफेंड करायच्या होत्या. लो स्कोरिंग सामने नेहमीच शेवटच्या चेंडू पर्यंत रंगतात आणि तसाच सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 1 चेंडू 8 धावांची गरज आहे. ज्या मानसिंगने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते, तोच मानसिंग आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट देखील खेळतोय. हेच नक्कीच क्रिकेटचा नियम आहे सर. कुठे 11 अंतर, कुठेतरी आपण एका 1 चेंडू शिल्लक आहे. 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. यावीस मिस्टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि क्या बात आहे, अप्रतिम झेल पकडलाय. अभिनंदन एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमचं अभिनंदन. राजेंद्र रणवरे यांचा संघ जिंकलेला आहे. आपण विशेष सन्मान करूया निखिलजी निखिल शिरगावकर यांचे इथे आपण सन्मान करूया. शाहूवाडी मलकापूरचे स्टार क्रिकेटर आहेत. सुरेश लांबोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे
यथोचित मान सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. चला विनंती असेल नेक्स्ट आहे एल्लूर आणि पनुंद्रे लायन्स या दोन टीम मध्ये. एल्लूर या टीमला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच